शिक्षण विभागात जो भ्रष्टाचार माजलेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे संस्था चालक मुख्याध्यापक जे वरचढ झालेले आहे आणि चुकीचे गैरमार्गाने काम करत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। मुख्याध्यापकाची जी नियुक्ती होती ती अवैध होती। त्याने स्वतःचा प्रस्ताव स्वतःच्या लेटर हेडवर पाठवलेला आहे। इतकंच नाही तर संस्थेचा कोणताही ठराव नसताना सुद्धा त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर शिक्षकांकडून अवैध पैशाची वसुली, विद्यार्थ्यांकडून अवैध पैशाची वसुली बोर्ड फीच्या नावावर। इतकंच नाही तर नियुक्तीत अनेक घोळ असल्यामुळे आणि नियुक्तीवर कोर्टाची म्हणजे स्थगिती असल्यानंतर सुद्धा नियुक्त्या करून त्यांच्या सह्या सुद्धा त्यांनी रोज मस्टरवर घेतलेल्या आहे आणि शिक्षण अधिकाऱ्याचे आदेश असताना सुद्धा तो आजही सह्या घेत आहे। अशा प्रकारे अनेक म्हणजे त्याच्यात गैरव्यवहार सुरू आहे। त्याच्या बाबतीत आम्ही तक्रारी दिलेल्या आहे आणि याला पाठबळ जर असेल तर उपसंचालक कार्यालय आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय यांचंच त्यांचं समर्थन आहे असं वाटतं।